बामसेप आयोजित BS4 भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन भारतीय संविधानाचा लोकमहोत्सव क्लस्टर अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी रॉक्सी सिनेमाजवळ आयोजित करण्यात आला। या 75व्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बामसेप यांनी काय काय केलं आहे आपण बघतोय। पथसंचलन केलं आहे, ध्वजारोहण केलं आहे, त्यानंतर अनेक विचारवंतांचेही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे। भारतीय संविधान अंमलात येऊन 75 वर्षे झाली आहे। अर्थात हे हीरक महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्या सर्वांसाठी मोठा अभिमानाचा विषय आहे। यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संघटनेच्या माध्यमातून नेटवर्क छोट्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये क्लस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। BS4चे क्लस्टर अधिवेशन जिल्हा संमेलन हे घेण्यात आलेलं आहे। राज्य समाजवादातून राष्ट्रनिर्माण, मूल निवासी बहुजन समाजाच्या संघटनांची एकजूट अभियान असं या केंद्रबिंदूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। 200 जिल्ह्यांमध्ये संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। आपण बघतो आहे रवींद्र कीर्तीकर जिल्हाध्यक्ष बामसेप, RP साळवे जिल्हा महासचिव बामसेप यांच्यासह संजय मोहिते शिक्षक संघटनेचे सुभाष मेहर, नितीन चाबुकस्वार, शैलेंद्र मिसाळ, भीमराव गाडेकर, शंकर आंबोरे, सुनील वाकेकर, शिवानंद बानुसे यासह अनेक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। समान अवसर हर व्यक्ति को ऐसी दृष्टि हो धारण, भारतीय संविधान का उद्देश्य हमारा चिरस्मरण, 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 चिरस्मरण। जय जवान, जय श्रीराम। माननीय संजयजी मोहिते, माननीय इंजिनियर रवींद्र कीर्तीकर, माननीय साळवे, सर्व कार्यकर्ते आणि सभागृहामध्ये बसलेल्या माझ्या सर्व ज्या बंधू आणि भगिनी आहेत, माझ्या बहिणी आहेत, आपण एका प्रतिक्रांतीच्या दौरमध्ये वावरत आहोत आणि प्रतिक्रांतीचा दौर असा आहे, मी फारसा आपल्याला इतिहासामध्ये घेऊन जाणार नाही, वेळ अतिशय कमी आहे, परंतु ज्याला आपण वावरत आहोत, भाषा तर अत्यंत मृदू आहे, मऊ आहे, परंतु कारस्थान मात्र अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे की जो विचार आपल्याला हजारो वर्षापासून तथागत भगवान बुद्धापासून ते छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, जिजाऊ, पेरियार रामस्वामी नायकर आणि महात्माजी फुले, सावित्रीमाई फुले या सगळ्यांनी जो एक विचार आपल्यासमोर मांडला, सामाजिक परिवर्तनाचा विचार, सर्वसामान्यांना घडवण्याचा विचार, या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं स्वरूप स्वातंत्र्यानंतर दिलं आणि भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांच्या भविष्यकालीन योजनांचं वाटचाल म्हणून आपल्या हातात दिली। नेमकी ही बाब या देशातील ब्राह्मणवादी संघटना ज्या आहेत त्यांना खपत नाही आणि म्हणून सुरुवातीपासून ब्राह्मणवादी ज्या विचारधारेच्या संघटना आहेत, परंपरा आहे, त्या परंपरामध्ये या लोकशाहीला, भारतीय राज्यघटनेला छेद कसा देता येईल याबद्दलचा सातत्यानं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, जेव्हा मी ब्राह्मणवाद म्हणतो त्यावेळेला किंवा मला असंही वाटतं की बामसेपची देखील भूमिका हीच असावी की ब्राह्मणवाद म्हणजे आम्ही कुठे एका जातीच्या विरोधात नाहीये, आम्ही ब्राह्मण जात म्हणून त्या जातीला दोष देत नाही। तर ब्राह्मणवाद काय आहे? मी जो जन्मजात ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मान्य करावं
असा आग्रह धरतो आणि कुठल्याही प्रकारची त्याची लायकी नसताना देखील तो समाजामध्ये अतिशय वरच्या स्थानावर तो राहावा आणि ही समाज व्यवस्था अस्तित्वात यावी यासाठी प्रयत्न करणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेला केवळ हे सामाजिक संघटनच नाही तर त्याच्यावर जातीला दोष देत नाही. कारण स्वतःला ब्राह्मण समजणारे मध्ये सुद्धा अनेक लोक हे आणि राजकीय नाही स्वातंत्र्य दिलं जाईल प्रत्येकाला. कसलं स्वातंत्र्य? त्याच्यामध्ये स्वातंत्र्य होतं स्वातंत्र्य आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना एक्सप्रेस आणि त्यांनी या ब्राह्मणी राष्ट्रवादाची पायाभरणी केली. त्याच्यानंतर त्याच्याच विचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधव सीताराम गोळवळकर मास गोळवळकर विचारसरणी त्या ग्रंथामध्ये मांडली. तो लिहिला त्यांनी 1939ला प्रकाशित झालेला आहे नागपूरवरून. त्या ग्रंथाचं नाव आहे इंग्रजीत लिहिला तो. आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा हा BS4 म्हणजे भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन या संदर्भातलं बामसेफ आणि बामसेफशी संबंधित ज्या ऑफशूट संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून देशभरामध्ये हे BS4चं अभियान देशातल्या 22 राज्यांमध्ये आणि 200 जिल्ह्यांमध्ये आपण करत आहोत. ह्या राष्ट्रव्यापी अभियानाचा उद्देश भारतीय संविधानात जे मूलभूत अधिकार आहेत, सामाजिक अधिकार आहेत, आर्थिक अधिकार आहेत आणि राजनीतिक अधिकार आहेत, याच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात इथल्या देशातल्या शोषित पीडित जनतेला जागृत करणे, आंदोलित करणे आणि या देशातल्या शासक जातींना त्यांच्या कल्याणाच्या प्रक्रियेत कार्यक्रम बनवायला मजबूर करणे हा आमचा या अभियानाचा उद्देश आहे. हे अभियानाचा मागच्या 3 वर्षापासून सुरू आहे. हे 3रं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी संविधानाचा लोकमहोत्सव करतो. लोकमहोत्सव त्याच गोष्टीचा केला जातो ज्या गोष्टीमधून आपलं कल्याण साधलं जाणार आहे, आपली भावना त्याच्याशी जोडली जाणार आहे आणि ती प्रक्रिया आपण देशभरात करतो. आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एक प्रबोधनाची मालिका देशभरात चालवतो. यावर्षी आम्ही BS4 अभियान हे संपूर्ण राष्ट्रीयकरणाच्या प्रक्रियेतली चर्चा करण्यासाठी सुरुवात त्याची आम्ही देशभरात केलेली आहे. हा देश भांडवलदारांनी आपल्या जवळपास ताब्यात घेतलेला आहे आणि असं मान्य केलं जातं सगळ्या विद्वानांकडून की भांडवलदार हे कधीही लोकशाही समर्थक नसतात. त्यामुळे या देशामधल्या लोकशाहीला 75 वर्ष झाल्यानंतर देखील या देशामधला 60 ते 70% जनता ही साध्या साध्या गोष्टींपासून वंचित आहे आणि देश खाजगीकरणाच्या वळणावर आहे आणि खाजगीकरणामुळे या देशातले भांडवलदार लोकशाहीला धोक्यात आणत आहे. याचा अर्थ ते या देशातल्या जनतेचा जो मूलभूत अधिकार आहे त्यालाच धोक्यात आणत आहे आणि त्यामुळे
आम्ही खाजगीकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण राष्ट्रीयकरणाचा अजेंडा या देशाच्या समोर ठेवत आहोत। संपूर्ण राष्ट्रीयकरण नुसतं आर्थिक पद्धतीने नाही, तर या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता नांदावी असं राष्ट्र उभं करण्याचा देखील आमचा मानस आहे आणि देशाच्या जनतेला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची आमची प्रक्रिया आहे। हा कार्यक्रम फक्त या लोकमहोत्सवापुरता मर्यादित नसणार आहे, तर संपूर्ण राष्ट्रीयकरणाचा अजेंडा, जमिनीचं राष्ट्रीयकरण, उद्योगांचं राष्ट्रीयकरण, इथली जी गोष्ट सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकते अशी गोष्ट म्हणजे हेल्थ व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण, दवाखान्यांचं राष्ट्रीयकरण, इथल्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत तिचं बळकटीकरण करण्याचा दबाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून 200 जिल्ह्यांमध्ये बामसेफ BS4 या अभियानाच्या माध्यमातून करत आहेत। त्याच कड़ीमधला औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा जो कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी इथल्या बुद्धिजीवींमध्ये या अजेंड्याचा प्रचार आणि प्रसार अत्यंत जोरकसपणे केलेला आहे। येणारा काळ या देशामधला नवा अजेंडा जो असणार आहे तो म्हणजे संपूर्ण राष्ट्रीयकरण। राष्ट्रीयकरण म्हणजे काय? राष्ट्रीयकरण म्हणजे या देशातल्या जे खाजगी प्रक्रिया आहेत तिचं सार्वजनिकीकरण करणं। सार्वजनिकीकरणाची सुरुवात या देशामध्ये झाली होती 1970 साली, परंतु 1991 नंतर तिला डिक्लाइन करण्यात आली, कारण 1991 पर्यंत इथल्या शोषित वर्गाची इन्व्हॉल्वमेंट इथल्या उद्योगांमध्ये व्हायला लागली, शिक्षणामध्ये व्हायला लागली, काय म्हणता आपण सहकारामध्ये व्हायला लागली। इतक्या खाजगी उद्योगांमध्ये, इथल्या सार्वजनिक उद्योगांमध्ये शोषित पीडित SC ST OBCंचा प्रवेश व्हायला लागला, प्रतिनिधित्व मिळायला लागलं आणि यांचा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत हे गेले। परंतु इथल्या शासक जातींच्या आणि ब्राह्मणवादी भांडवलदारांच्या हे लक्षात आलं, जे विकसित होतील ते या देशाची सत्ता देखील मागतील आणि त्यामुळे यांना जर सत्ता वंचित करायचं असेल तर यांना या सार्वजनिकीकरणाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं पाहिजे। म्हणून या देशामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ह्या प्रक्रिया आणल्या गेल्या। उदारीकरणच्या नावाखाली या देशामध्ये खाजगीकरण लादल्या गेलं आहे आणि संविधानाची आणि या देशातल्या जनतेची गळचेपी चालवली आहे। म्हणून आम्ही इथला जो प्रतिनिधित्वाचा प्रवेश आहे तो आता अलीकडे थांबलेला आहे आणि हा देश ब्राह्मणवादी राष्ट्रवादाकडे जात असताना इथल्या शोषिताचं नाव घेतल्या जात नाही। त्यामुळे या शोषितांना पुन्हा एकदा उभं करण्याची ही प्रक्रिया आहे राष्ट्रीयकरण। धन्यवाद।